जाईल पुढील मॅच कडे. मॅच लवकरात लवकर. प्रवीण सर थोडस स्पीडअप घ्या सर, कारण अजून 4 मॅच बाकी आहेत. ही मॅच पकडून 5 मॅच बाकी आहेत आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. तर मायक्रोफोनवर चेंजेस होतो, मी तुम्हाला घेऊन जाईल आमच्या संयोजित समालोचक अर्थातच तेजस्वी कदम सरांकडे. थँक्यू व्हेरी मच. हॅलो, तर मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल निर्धाव आल्यानंतर यावेळेस कुठेतरी चुकी होती दुसऱ्या चेंडूवरती, आणि दुसऱ्या चेंडूवरती चुकी झाल्यानंतर पाहिलं गेलं तर या चेंडूवरती धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत. 2 चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा धावपल करत आपण पाहतो. येस, शावडी क्रिकेट असोसिएशन चे संस्थापक अजित पाटील आपण व्यासपीठावरती आहे. आपला सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जाईल. शावडी तालुका क्रिकेट असोसिएशन संस्थापक, चला आपण व्यासपीठावरती यायचा आपला सन्मान केला जाईल. तसेच शावडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रशांत पाटील हे देखील उपस्थित मान्यवर आहेत. आपण देखील व्यासपीठावरती यायचे, आपला देखील शुभ सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती करण्यात येईल. त्यानंतर जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या पॉवर प्लेच्या महत्वाच्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर धावसंख्या 3 आकड्यावरती. यावेळेस मिस्टेक होताना पाहायला मिळतो, कुठेतरी चुकी झाली, परंतु तोपर्यंत आलेली ही एक धावपल करत आपण पाहतोय. धावसंख्येत मात्र बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, 4 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 4 धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा शेवट होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती संदीप मात्र येताना पाहायला मिळेल. उरले या संघाकडून संदीप पाटील बॉलिंग ट्रॅक वरती महत्वपूर्ण गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. जिथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने हे क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. महत्वपूर्ण ही मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. पूर्णपणे पाहिलं गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॅकवर्ड पॉइंट, त्यानंतर पाहिलं गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर मिड ऑफ मिड ऑन, काव कॉर्नर आणि डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक. यावेळेस मिस्टर स्ट्रोक होताना पाहायला मिळेल. 1 धाव गोशांकी क्षेत्रात चेंडू जातो. चेंडूची पूर्तता करायची आयोजक यस मॅच बॉल आलाय, तर मॅच कंटिन्यू मॅच बॉलने केली जाईल. पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिले गोलंदाज उमेश या गोलंदाजाची. यस विनंती असेल शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रशांत पाटील तसेच शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक
अजित पाटील, चला आपण व्यासपीठावरती विनंती असेल. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातो. यावेळेस पाहिलं गेलं तर 2 अवांतर चेंडू आपण पाहतो. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकते. 2 अतिरिक्त धावांनी स्कोर बोर्ड 7 आकड्यावरती, कारण की पहिल्या षटकामध्ये 4 धावा होत्या. यावेळेस समोर स्ट्रेट फॉरवर्ड केला जातो. चेंडू खाली लॉंग ऑफ क्षेत्राचा क्षेत्ररक्षक जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न देखील यशस्वी होताना पाहायला मिळतो. एका बाजूला विरळी संघ तर दुसऱ्या बाजूला आपण विरळी संघ पाहतोय. नक्कीच एकाच गावातील 2 संघ पाहायला मिळतात, परंतु पुढे कोणता जाणार हे महत्वाचा प्रश्न आहे. कारण की एका बाजूला पाहुणाई विरळी तर दुसऱ्या बाजूला पण पाहणार आहोत विठ्ठल रुक्माई VR विरळी. विठ्ठल रुक्माई स्पोर्ट्स विरळे विरुद्ध श्री पाहुणाई स्पोर्ट्स विरळे अशी महत्वाची मॅच. आणि या मॅच मध्ये एकाच गावातील 2 संघ आहेत, परंतु कोणता संघ दर्जेदार खेळ करेल तोच संघ या खेळपट्टीच्या खेळामध्ये पुढे जाताना पाहायला मिळेल. कोणाचा प्रवास इथेच थांबेल आणि कोणाचा प्रवास इथून पुढे सुरू राहील ही सांगून जाणारी ही मॅच. यावेळेस देखील पाहिलं गेलं तर 1 डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळेल. धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 आकड्यावरती. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहिलं गेलं तर डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव असेल. वाईट +1 या 2 धावा येताना पाहायला मिळतात. जिथे मात्र चेंडू पडल्यानंतर कुठेतरी बाहेर जाताना पाहायला मिळाला. त्यानंतर अतिरिक्त बायच्या स्वरूपातील धाव. पुन्हा एकदा 1 धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड महत्वाचा आहे. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल आणि धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतो. या मॅच मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 आकड्यावरती. तर यावेळेस पहा चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातो. डॉट बॉल आणि नंतर षटक समाप्ती. धावसंख्या 14. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. जिथे मात्र अवांतर धावा कुठेतरी 4 अतिरिक्त खर्च करताना पाहायला मिळाले. ग्रीन कलर वाले आहेत ना हे सगळे, त्यांच्याकडेच बॉल घेऊन फिरते ते बघा. नेक्स्ट मॅच आहे ना टॉस घेऊया ना. येस, टॉस साठी तयार राहायचंय. नाकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली, श्री विठ्ठल स्पोर्ट्स कडबे दोन्ही संघ कर्णधार विनंती असेल टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये यायचंय आपण. सोंडोली संघ, कडबे संघ. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडतो. यावेळेस डॉट बॉल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळालाय आणि यावेळेस मात्र महत्वपूर्ण पडलेला चेंडू सध्याच्या स्थितीला थांबवलं गेलं. यावेळेस बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता, परंतु त्या क्षेत्रामध्ये घोषंकी क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 1 धाव महत्वपूर्ण आहे, परंतु राजूची गोलंदाजी चांगली झाली. पुढील होणारी मॅच नाकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली विरुद्ध श्री विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे.
टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न या बेस माझा क्रिकेटमध्ये रोनाल्डो पाहायला मिळाला होता, परंतु चेंडू अडवू शकला नाही. या बेस मात्र तोपर्यंत पूर्ण करण्यात आला 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 17 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. सध्याच्या घडीला राजूची गोलंदाजी चांगली राहिली. एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाही, परंतु 3 चेंडू बाकी. त्यानंतर कशा पद्धतीचा खेळ होताना पाहायला मिळेल. चेंडूखाली क्षेत्ररक्षक वेगवान गतीने संदीप पाटील येताना पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला खेळ विशाल आणि विक्रमच्या माध्यमातून चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कॉलिंग, कम्युनिकेशन, ॲक्शन आणि कमेंटमेंटचा वापर केला जातोय आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 2 धावा पुन्हा एकदा घेतल्या जात आहेत. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला होताना पाहायला मिळत नाही आणि यष्टीरक्षकाचं संपूर्ण आत्मसमर्पण या चेंडूवरती पाहायला मिळालं आणि त्यामुळेच हा चेंडू निर्धाव होताना पाहायला मिळतो. डॉट बॉल आल्यानंतर शेवटच्या बॉलवरती काय येईल? 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर किती धावांचं लक्ष येईल हे देखील पाहणं महत्वाचं. टार्गेट सेट करणारा चेंडू. यावेळेस मात्र 1 धाव कंप्लीट होईल. दुसरीचा देखील प्रयत्न केला जाईल की काय, कारण की जिथे मात्र एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा आल्या आणि तिसरीचा प्रयत्न असताना फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. चांगला खेळ राहिलाय 2 खेळाडूंचा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकही मोठा फटका आलेला नाही, परंतु या खेळपट्टीवरती अतिरिक्त धावा आणि एकेरी दुहेरी धावांचा खेळ पाहून धावसंख्या जाऊन पोहोचते 21 आकड्यावरती, जिथे मात्र 22 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. येणारे 18 चेंडू 22 धावा. येस, टॉस साठी या श्री विठ्ठल स्पोर्ट्स कडवे विरुद्ध नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली. हॅलो माईक चेक. तर कॅमेरामॅन व्यासपीठ कव्हर करायचंय. येस, पुढील होणारी मॅच आपण पाहणार आहोत. श्री विठ्ठल स्पोर्ट्स कडवे विरुद्ध नायकेश्वर स्पोर्ट्स सोंडोली. टॉस केला जातो. टॉस कव्हर व्यासपीठावरती कव्हर केला जाते. NP लाईव्ह या युट्यूब वाहिनीवरून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करण्यात येते. शिवराज स्पोर्ट्स कोतोली वारणा आयोजित जगदंब चषक 2024 हे पर्व आपण पाहतोय. हे चला लगेच स्पीडअप करायचं. 18-22 समीकरण. एकाच गावातील दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. कोणता संघ विजेता होईल हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण असेल. कोणता संघ संघर्ष करेल, कोणता संघ परतीचा प्रवास करेल, कोणत्या संघाचा प्रवास इथेच थांबेल आणि कोणता संघ पुढे प्रवास सुरू ठेवताना पाहायला मिळेल. या मॅचचं समीकरण सांगून जाईल काय घडेल काय बिघडेल. सलामीची जोडी, एका बाजूला सूरज तर दुसऱ्या बाजूला राजू. पाहायला गेलं तर राजूने चांगली गोलंदाजी केली. 7 धावा खर्च केल्या गोलंदाजी करत असताना. आता मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळेल. येस, कडवे या संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पाहायला गेलं तर आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय सोंडोली या संघाला.
विनंती असेल स्पीडअप करायचं आहे पण कारण की महत्वाची मॅच आहे अजून देखील येणाऱ्या काळामध्ये खूप महत्वाचे सामने खेळवायचे आहेत अजून 4 सामने खेळवायचे आहेत आयोजकांना तर विनंती असेल स्पीडअप करा. तीन षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी असेल प्रत्येक षटकासाठी 15 मिनिटांचा प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी असेल 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी असेल तर विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. महत्वाची मॅच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण गोलंदाजी करताना पाहायला मिळतो गोलंदाज संभाजी यावेळेस पहा गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होते मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच संभाजी. आता मात्र पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती चौकार येतोय कमबॅक साठी ओळखला जातो हा गोलंदाज. येणारे 5 चेंडू कशा पद्धतीने हाताळताना पाहायला मिळेल व्हेरिएशन पाहायला मिळेल का प्रॉपर कंट्रोल नियंत्रण स्वतःवरती ठेवताना पाहायला मिळेल का हे पाहणं या मॅच मध्ये पहिल्या क्रमांकाच्या षटकामध्ये महत्वपूर्ण असेल. ही महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय एका बाजूला विरळी संघ तर दुसऱ्या बाजूला देखील विरळी संघ परंतु यावेळेस व्हाईट बॉल येतो चौकार आल्यानंतर एक धाव अतिरिक्त स्वरूपात धावसंख्येमध्ये जोडताना पाहायला मिळेल धावसंख्या जाऊन पोहोचेल यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे कॅच पकडली जाते महत्वपूर्ण विकेट प्राप्त होते आणि त्यानंतर पाहायला गेलं तर खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर सूरज जाताना पाहायला मिळेल उमेश आहे नवीन बॅटर मात्र तो मात्र खेळपट्टीच्या आतमध्ये जाईल. तर नवीन बॅटर उमेश येताना पाहायला मिळतो धावसंख्या 5 या आकड्यावरती. जेव्हा उमेशने गोलंदाजी करत असताना फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या तो गोलंदाज आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. यस विनंती असेल संभाजी स्पीडअप करायचं आहे प्रत्येक षटक 5 मिनिटांच्या अवधीचा असेल विनंती असेल स्पीडअप करा संभाजी. येणाऱ्या काळामध्ये तुमच्यापैकी एक संघ वर जाणार आहे आणि त्या संघाला अंधाराचा सामना करावा लागू शकतो तर विनंती असेल स्पीडअप करा. दोन्ही संघांना विनंती असेल इथून पुढे सर्व सामने स्पीडअप नाही करायचे आहेत. यावर चांगला स्ट्रोक गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल करताना पाहायला मिळाला परंतु क्षेत्ररक्षण करताना 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्या क्षेत्रामध्ये फटका खेळला गेला होता आणि ही एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल एक धाव खूप महत्वपूर्ण आहे एका धावेने धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतो. यावर चांगला स्ट्रोक खेळला जातो चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे एक धाव कंप्लीट होते दुसरीचा प्रयत्न आणि त्यानंतर तिसरीचा देखील प्रयत्न होईल का या खेळपट्टीवरती चांगला खेळ राहिला या खेळपट्टीवरती एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये दुसऱ्या धावेचं रूपांतर बघता बघता तिसऱ्या धावेमध्ये आणि 3 धाबा कंप्लीट केल्या गेल्या या चेंडूवरती. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती जिथे मात्र पाहायला गेलं तर 13 धाबा अजून देखील बनवायच्या आहेत. यावर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो नो बॉलचा इशारा असू शकतो कारण की भीमर पद्धतीचा चेंडू फुल टॉस होता नो बॉल नो प्लस येणाऱ्या काळामध्ये फ्री हिट आणि या 4 धावा या 5 धावा येत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये बनवायच्या आहेत 8 धावा. पूर्णपणे पाहायला गेलं तर स्कोर बोर्ड वेगवान गतीने पुढे सरकतो 2 चौकारांच्या मदतीने स्पीडअप करा विनंती असेल धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतो.
चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळेल. चांगल्या टप्प्यावरती पडला जातोय. अचूकता आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत धावा जास्त गेल्या परंतु शेवटपर्यंत पाहायला गेलं तरी मॅच जाईल. धावसंख्या स्थिरावली 14 या आकड्यावरती. येस, जशी मॅच संपुष्टात येईल तसं मात्र लगेच कडवे संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. हॅलो, तर विनंती असेल स्पीडअप करायचं. आपण पहिल्या षटकाचा शेवट जेव्हा होईल यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस देखील धमाका. धावसंख्या 6 ने पुढे. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती 20. आणि आता फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. षटक समाप्तीचा होईल इशारा, जिथे मात्र धावसंख्या 20 आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 2 धावा. म्हणजे करंट रन रेट आहे 20 चा आणि रिक्वायर्ड रन रेट 1.00 चा आपण पाहतो. येस येस, चला स्पीडअप करायचा. विनंती असेल 12 चेंडू मध्ये बनवायच्या 2 धावा. तर चला स्पीडअप करायचा. विठ्ठल रुक्माई स्पोर्ट्स विरळे संघ गोलंदाज लगेच दाखल करायचा आहे. येस, वाढदिवस साजरा केला जातो व्यासपीठावरती, जिथे मात्र येस कॅमेरामॅन व्यासपीठ कव्हर करायचं आहे. सार्थक व्यासपीठ कव्हर करा. यावेळेस पहा चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातो आणि त्यानंतर फलंदाज बाद. विकेट क्रमांक 2 योगेश येतोय नवीन बॅटर. नक्कीच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देव हीच तिच्या चरणी प्रार्थना असेल. तर पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. नवीन बॅटर आला योगेश आणि पाहायला गेलं तर शेवटच्या 11 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असताना क्षेत्ररक्षणामध्ये फेर बदल केला जातो. अजून देखील मॅच किती चेंडू पर्यंत जाईल हे देखील पाहणं महत्वपूर्ण आहे, कारण की महत्वपूर्ण ही मॅच आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये कशा पद्धतीचा खेळ. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवली जाते. 1 धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते. नक्कीच धावसंख्या इक्वल होताना पाहायला मिळते. धावसंख्या बरोबरीमध्ये येताना पाहायला मिळते. जे पहिल्या पर्वामध्ये 21 धावा 22 धावांचे लक्ष ठेवण्यात आलं होतं ते 21 धावा बनवण्यात आलेत. आता फक्त एकाच धावेची आवश्यकता आहे. फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. यावेळेस डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. जरी हा निर्धाव चेंडू आला असता तरी सुद्धा टेक्निकल शॉट आपल्याला पाहायला मिळाला. रचनात्मक फटका. फक्त चेंडूला दिशा दाखवली आणि नक्कीच क्लासिकल स्ट्रोक आपण पाहायला मिळाला आपल्याला यावेळेस.
यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळला आहे. कॅच पकडणं महत्वाचं होतं, परंतु संपूर्ण आशा आकांक्षा पाहायला गेलं तर खचताना पाहायला मिळाल्यात, कुठेतरी कमी होताना पाहायला मिळाल्या, अडथळा निर्माण झाला आणि पराभूत होताना पाहायला मिळतोय. विठ्ठल रुक्माई स्पोर्ट्स विरे आणि विजेता होताना पाहायला मिळतोय पावणेदेव स्पोर्ट्स विरे.